जय जिजाऊ। मी शिवश्री विनोद जगताप सर। मी पंधरे जिल्हा परिषद गट व पंधरे सांगवी पंचायत समिती गणातून संभाजी ब्रिगेड या पार्टीतर्फे निवडणूक लढवित आहे। मी सर्व माझ्या मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करतो, आव्हान करतो की आपण येणाऱ्या 5 तारखेच्या निवडणुकीला आपलं बहुमूल्य मत, जर आम्ही आज एवढ्या इमानदारीने, कळकळीने, तळमळीने कष्टकऱ्यांसाठी लढत आहोत, न्याय देण्यासाठी लढत आहोत, आणि जर तुम्हाला हे आताच जर वातावरण बघितलं, महाराष्ट्रातलं, या देशातलं, कुणीही कुणाशी अभद्रयुत्या करतंय, आज 1 तासापूर्वी ह्या पक्षात होता, 1 तासाने त्या पक्षात तिकीट मिळलं की जातोय, त्या पक्षातला माणूस 1 तासापूर्वी ह्या पक्षात होता, तिकीट मिळतंय म्हणलं की त्या पक्षात जातोय। मग ही विचारधारा, ही तत्व कोणासाठी? ही जनतेच्या विकासासाठी नाही, हे फक्त स्वतःच्या विकासासाठी। आम्ही आमच्या तत्वावरती, विचारांवरती ठाम आहोत आणि आम्ही आमच्या संभाजी ब्रिगेड पार्टीतर्फे लढत आहोत। नोटा घेण्याऐवजी तुम्हाला जर माझ्या सहित, मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे, पटलं तर घ्या, सोडून द्या। मला बरं बोलायला आवडत नाही, खरं बोलायला आवडतं। माझ्या सहित मी स्पष्टपणे सांगतो, तुम्हाला जर माझ्या सहित उमेदवार वाटत नसेल, तो कॅपेबल नाही, तर कुणालाच मतदान देऊ नका डायरेक्ट। आणि प्रशासनाने, सरकारने सुद्धा नोटाचा प्रचार केला पाहिजे, नोटाचा प्रचार करत नाहीत। आणि हे मी जनतेला आवाहन करतो, नोटा घेण्यापेक्षा नोटा पर्याय दाबा आणि दाखवून द्या की आम्ही सुद्धा आज सुज्ञ आहोत, आम्ही कुणाच्या प्रबोधनाला बळी पडत नाही, आणि खऱ्याच लोकांना निवडून द्या। मला नाही दिलं तरी चालेल, पण चांगली लोक निवडून गेली पाहिजेत, हीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा या जनतेला पुन्हा आवाहन करतो की जी सर्वसामान्य कुटुंबातली लोक आहेत, ज्यांच्याकडे पैसा नाही, आर्थिक बळ नाही, परंतु जनतेच्या हितासाठी लढतायत, अशा लोकांना त्या ठिकाणी तुम्ही ताकद दिली पाहिजे, त्यांचं बळ वाढवलं पाहिजे। येणाऱ्या काळात जिथं चुकीची गोष्ट, आमच्यामध्ये चुकीला चूक मानण्याची हिंमत आहे, खऱ्याला खरं मानण्याची हिंमत आहे, अशी लोक जर त्या ठिकाणी गेली तर निश्चितच तुम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळेल। अन्यथा येर माझ्या मागल्या हेच दिवस तुम्हाला पुढेही पाहायला मिळतील, आताची वेळ मारून नेतील, आणि मग तुम्ही परत हरिओम म्हणत बसाल आणि स्वतःचं नुकसान करून घ्याचाल। एवढीच मी पुन्हा एकदा तळमळीने या